नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. आषाढ स्पेशल आहे. आषाढ महिन्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे पदार्थ तळून खातो. गोड पदार्थापेक्षा सुद्धा आपल्याला सर्वांनाच तिखट आणि चमचमीत आणि खमंग खायला सर्वांनाच आवडते. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना हा पदार्थ आवडणार आहे. अगदी स्नॅक्समध्ये सुद्धा आपण हा पदार्थ बनवू शकतो किंवा प्रसाद नेऊ शकतो. ह्या ठिकाणी मोड आलेले मूग घेतलेले आहेत. रात्रभरासाठी भिजत ठेवले होतं हे मूग आणि पाणी काढून घेतलेलं आहे. अख्खे मूग घेतलेले आहेत. तीळ घेतलेले आहेत थोडेसे. हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, जिरे घेतलेले आहेत आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत. ह्या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जे मूग आपण भिजवून घेतले ते 1 बाउल इतकी मूग घेतलेले आहेत आणि ते मिक्सरला भांड्यात टाकून दिलेलं आहे. आणि हिरवी मिरची पण टाकून द्यायचं आहे. जी कोथिंबीर घेतली ती थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायचं आहे. लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पण टाकून द्यायचं. आता ह्या ठिकाणी आपण फिरवून घेतलेलं आहे. अगदी दरदरीत घेतलेलं आहे, इतकंही बारीक घेतलेलं नाही. दरदरीत असलं तरी चालते. अगदी मस्त क्रंची आणि मस्त टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता जे बॅटर आपण करून घेतले आहे ते काढून घ्यायचं आहे टोपल्यामध्ये आणि जे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं चिकटलेलं आहे ते थोडंसं पाणी टाकून आपण हिसळून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आपल्या क्वांटिटीनुसार आपण मीठ आणि हिरवी मिरची आपण ह्या ठिकाणी वाढवू शकतो. थोडंसं हळद टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये आपण सर्व जिन्नस आता हे मिक्स करून घेणार आहोत. नेहमी तर आपण गव्हाच्या पिठाच्या किंवा मैद्याच्या पापड्या बनवतो, पण आज आपल्याला अशा पापड्या बनवायच्या आहे जे की सर्वांना आवडतील आणि काहीतरी वेगळं वाटेल. नेहमी आपण तोच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी नवीन खाण्याची सर्वांना इच्छा असते. तर ह्या ठिकाणी आपण जेव्हा आपण कुठलेही कडधान्य भिजवतो तेव्हा त्यामधले एखादी वाटी कडधान्य जर आपण घेतले आणि मिक्सरला काढून त्यामध्ये असं गव्हाचं पीठ टाकून दिलं तर अगदी मस्त हेल्दी आपल्या ह्या पापड्या बनवून तयार होतील. आणि मुलांना सारखं तोच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो किंवा आपण टिफिनसाठी शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा ह्याचा वापर करू शकतो. ह्या ठिकाणी जिरे टाकून दिलेले आहेत आणि जिरे टाकून आपण गव्हाचं पीठ टाकून त्यामध्ये जितकं बसेल तितकं आपण गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित घट्टसर असा आपण गोळा तयार करून घेणार आहोत. जर जास्तीच्या बनवायच्या असल्या तर ह्या ठिकाणी थोडंसं पाण्याचं प्रमाण जर वाढवलं तर आणखीन जास्तीच्या आपण ह्या ठिकाणी पापड्या बनवू शकतो. अगदी इतक्याच बनवायच्या असल्यामुळं मी त्याच पाण्यामध्ये इतकं पीठ टाकून हे तयार करून घेतलेलं पिठाचं प्रमाण हे आपल्या क्वांटिटीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. अगदी मस्त आपला पिठाचा गोळा तयार झाला. 5 मिनिटाकरता आपल्याला झाकून ठेवायचे. 5 मिनिट झालेले आहेत. पीठ मस्त तयार झालेलं आहे. आता घट्टसर पण झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण थोडासा गोळा घेऊन अगदी सेम आकारामध्ये कट करता येईल असं आपण आता बनवून घेणार आहोत. अगदी लहान मोठ्या आकारामध्ये जशा पाहिजेत तशा आपण ह्या ठिकाणी पापड्या बनवू शकतो किंवा कापण्यासुद्धा बनवता येतात. मोठी लाटी जर बनवून तुम्ही कापण्या बनवलं किंवा शंकरपाळा आकारामध्ये जरी बनवलं तरी चालते. पण अगदी गोल आकारात बनवलं तर अगदी दिसायला पण छान दिसतात आणि मस्त आपल्या प्रवासामध्ये किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी पण अगदी सोपं जातं. अगदी 4 जरी दिलं तरी मुलांना बसून जातील ह्या पापड्या. ह्या ठिकाणी इतक्या लहान आकारामध्ये आपण गोळे करून घेतलेले आहेत. तर ह्या गोळ्यांच्या आपण छोट्या छोट्या लाट्या बनवून घेणार आहोत. त्या अगोदर जे आपण तीळ घेतलेला आहे त्या तिळामध्ये असं आपल्याला गोल बुडवून घ्यायचं आहे आणि प्रेस करून असं हाताने आपण ह्याला आता थोडंसं पीठ टाकून लाटून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत. तीळ लावल्यामुळे दिसायला पण खूप छान दिसतात आणि चवीला अगदी मस्तच लागतात. थंडी असलं की तिळाचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवून खातो. तीळ लावल्यानंतर अगदी मस्त आपल्या ह्या पापड्या बनवून तयार होणार आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसणार आहेत. त्यामुळे तीळ लावून घेतलेला आहे. आता गॅसवरती आपण कढई ठेवून तेल अगदी छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. लाटी छान आपण जसं नेहमी पापड्या बनवतो त्याच पद्धतीने लाटी बनवून घेतलेली आहे. तेलामध्ये टाकून दिलेली आहे. अगदी 2 मिनिटामध्ये आपली ही पापडी जी आहे तळून तयार होते. अगदी मस्त कुरकुरीत क्रिस्पी आपली ही मस्त खमंग अशी ही पापडी मुगाची तयार झाली आहे. अगदी नेहमीपेक्षा वेगळ्या मुगाच्या आपण ह्या ठिकाणी पापड्या बनवत आहोत. ह्या ठिकाणी छोटे छोटे गोल करून सर्व गोलला आपण ह्या ठिकाणी तीळ लावून घेतलेला आहे. अगदी लाटताना सोपं जाईल आणि मस्त आपण ह्या ठिकाणी लाट्या सर्व बनवून घेतलेल्या आहेत. अगदी लहान आकारामध्ये पापड्या आपण सर्व आता बनवून झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपल्या सर्व पापड्या तळून घ्यायचे. सर्व पापड्या आता बनवून झालेल्या आहेत. अगदी मस्त क्रिस्पी. प्रवासामध्ये जर आपण 8 दिवसाकरता जरी नेलं तर अगदी अशाच चवीला सुद्धा बदलणार नाहीत. इतक्या मस्त खमंग अशा ह्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. त्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की पापड्या ह्या कशा झाल्या. अगदी छान आवाज सुद्धा पाहू शकता. अगदी इतक्या कुरकुरीत ह्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत. नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.